मंडळी नमस्कार. मी प्रवीण तायडे. एका लय महत्त्वाच्या विषयावर आज थोडंसं चर्चा करायची होती किंवा शहरातल्या लोकांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत, जिल्ह्यातल्या लोकांसोबत आणि जे लोक गावरान 90चा हा व्हिडिओ पाहत असतात त्याच्यासोबत. विषय असा आहे की अमरावतीले 6 ते 7 दिवसाच्या आधी पोरा रस्त्यावर एक घटना घडली. एक महाविद्यालयीन तरुणी आणि तरुण हे का फिरायला जंगलात गेले. आजकाल कसं आहे, वय म्हणजे वय असते ते प्रत्येकाला कुठेतरी फिरायला जाऊन एकांत शोधायचा प्रयत्न, एकांतात बसून आपल्या काहीतरी प्रेमाच्या 4 गोष्टी होतात. तर त्या ठिकाणी काही लोक आले, 5-6 जण लोक आले आणि त्यानं त्या तरुणाला मारहाण केली, त्या तरुणीला मारहाण केली, सोबत तिच्यावर अत्याचार केला. तर सर्वात पहिले मी अमरावती पोलीस दलाचं कौतुक करतो की एक जबरदस्त कोणत्याच प्रकारचा पुरावा नसूनही त्यानं सारे जे त्या ठिकाणचे गुन्हेगार आहेत, संशयित गुन्हेगार आहेत, याले पकडलं आणि त्याला सध्या ताब्यात घेतलं असून चौकशी चालू आहे. या चौकशीत एक गोष्ट अशी माहीत झाली की त्या ग्रुपनं अशा घटना जवळपास 4 ते 5 घटना केल्याची ही शक्यता नाकारता येत नाही. पण त्या तरुणाचं कौतुक करावं लागेल. भेटतात नाव बदनामीले जो तो भेटे ना की बा आपलं नाव माहीत झालं, झालं लागलं तर अत्याचार साऱ्या जमान्याचा होऊन जाते, पण तरी अत्याचार झाल्यावर बदनामीले लोक भेटतात. तर त्या तरुणी आणि तरुण तो भेल्याने त्यानं पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून अखेर त्या लोकांना जेरबंद केलं. हे अमरावतीची गोष्ट. आता तुम्ही म्हणसाल की या गोष्टीचा आपल्या शहरासाठी काय देणगे नाही. तर परतवाडा शहरात काही कॅफे आहेत की त्या ठिकाणी तरुण आणि तरुणीले एक पैसे घेऊन एक अशी वैयक्तिक जागा तयार करून दिल्या जाते. हे पोरी शाळेत जायच्या हिशोबाने घरून निघतात आणि इकडे आले की त्या कॅफेत बसतात. कॅफेत बसून त्याला अशी पर्सनल जागा करून दिल्या जाते आणि त्या ठिकाणून डबल असे धंदे. याशिवाय परतवाड्यातले काही लॉज आणि हॉटेल आता या या काळ्या धंद्यात, माफ करा गोरख शब्द नाही, या काळ्या धंद्यात सामील झाल्यात. तुम्ही जर गेल्या काही दिवसापासून अमरावतीतल्या ज्या काही वेश्या व्यवसाय किंवा ज्या ठिकाणी देह विक्रीचे धंदे चालतात, श्री संदीप चव्हाण साहेबाच्या माध्यमातून अतोनात धाडी टाकण्यात आलो आहेत की रोजच्या तारखेत या ठिकाणी धाड, त्या ठिकाणी धाड. म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक असणाऱ्या अमरावती शहराले आज त्याचा एक कलंक लागत आहे. हे काही ह्या ज्या घटना आहेत त्या आताच्या चालू नाही आहेत, ह्या लय दिवसात चालू होत्या. पण चव्हाण साहेबानं जसं त्या ठिकाणचं गुन्हे शाखा त्याच्याजवळ जशी आली, चव्हाण साहेबानं एकदम ताकदनंच कार्यक्रम राबवले. आतापर्यंत 25 ठिकाणाच्या वर त्यानं धाड सत्र टाकून त्या ठिकाणी ज्या तरुणी आणि काही देह विक्री करणारे व्यक्ती त्याचा जो ग्रुप आहे ते या सारेले ताब्यात घेऊन जो धक्काच बसलाय डबल परतवाडा. आता तुम्ही म्हणसाल की याचा परतवाडा शहरासोबत काय संबंध. वज्जर धरण आहे, वज्जर धरणाच्या परिसरात जर तुम्ही फिरायला गेले की त्या ठिकाणी याच्यापेक्षा भयानक कंडिशन आहे. रोजच्या तारखेत 5 ते 7 कपल्स त्या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी एवढा उधापोह चालू आहे, इतका चालू आहे की अक्षरशः त्या ठिकाणची शासकीय कर्मचारी बी कटाळले आहेत की पोरी येतात. आणि अक्षरशः एक मध्यंतरी कानावर त्या गोष्टी मी कन्फर्मेशन करत नाही, एक 9वी 10वीतली पोरगी होती आणि त्या ठिकाणी 2-4 जणीनं काही तरुणांना म्हणजे छेडछाड केली. मला माहित नाही ते असं कानावर आलो, कायची गोष्ट आहे काही माहित नाही, जुनी आहे का नवी आहे काहीच माहित नाही. मला एक सांगा, शाळेत जायच्या नावानं किंवा ट्युशनला जायच्या नावानं तरुण तरुणी बाहेर येऊन या ठिकाणी हे करणं म्हणजे मायबापाच्या इज्जतचा काहीच प्रश्नच राहिला नाही. आणि हे गोष्ट अशी आहे की हे गोष्ट साऱ्याला माहीत होतेच. लोक जे आमच्या नजरा एकदम रोज त्या गोष्टीवर असतात की कोणा ठिकाणी काय तितंबा चालते. याशिवाय पहिले बोलताना तुम्हाला सांगितलं की परतवाडा शहरातले काही हॉटेल अँड लॉज एकदम सहज उपलब्ध करून देतात. म्हणजे हे संस्कृती सोळा, संस्कृतीपेक्षा आपली वैयक्तिक नीतिमत्ता कोण्या ठिकाणी चालली याचा लय मोठा प्रश्न सध्या मला तरी पडलाय बाबा. कारण विषय अशी गोष्ट आहे की ह्या गोष्टी लेखाच्या पाहिल्या कानावर जर आल्या तर ते तळे पायातली आख्खी निरा मस्तकात जाते, असा हा कार्यक्रम होऊन बसलाय. शाळा कॉलेज झाले की काही जागा आहेत परतवाडा शहरात की त्या ठिकाणी तरुण तरुणी जाऊन ते एकांत भेटते, बसतात, बोलतात. याच्यावर मायबापाला असं वाटते ना, पोरगी शाळेत गेली, पण त्या ठिकाणी जर त्या पोरा जंगलात झालेल्या प्रकरणासारखी जर एखादी घोषणा झाली तर याचा किती मोठा डंका पिटल्या जाऊ शकते. परतवाडा पोलीस स्टेशननेही या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याचे जे काही खुफिया लोक असतील ते लक्ष द्या आणि ज्या ठिकाणी ह्या गोष्टी चालतात त्याच्यावर करडी नजर ठेवून त्याच्यावर काहीतरी तुम्ही कारवाई करा. नाही तर काय होईल की ज्या पद्धतीनं अमरावतीत झालेल्या घटनेची परतवाडा शहरात किंवा परतवाडा शहराच्या आजूबाजूनं एखादी घटनेची पुनरावृत्ती व्हायला काहीच टाईम लागणार नाही. आता डबल अमरावती थोडासा अमरावतीत गेल्यावर
अमरावतीत ज्या पद्धतीनं चव्हाण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली अधिपत्याखाली त्या घटना उघडकीस येऊन राहिल्या, ह्या परतवड्यात नाहीत काय? परतवड्यात नाहीत काय? या गोष्टीचाही विचार आज करण्याची गरज कुठल्या ठिकाणी पडली आहे. आणि ह्या गोष्टी बाहेर निघण्यासाठी काही मोठा हे लागत नाही. सहज त्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे काही ठिकाणचे नावच बदनाम आहेत, पण वैयक्तिक काही ठिकाणी हे तितंबे चालू आहेत. आणि मला त्या व्यवसायासोबत त्या जे असतील त्या व्यवसायासोबतल्या व्यक्तीचं मला काही घेणदेण नाही आहे, त्याच्यावर काही उदरनिर्वाह असेल त्याच्यावर माझं तो सब्जेक्ट मी सोडून देतो. पण माझा सब्जेक्ट जो आहे हा कॉलेजच्या तरुण तरुणी आणि अनैतिक संबंधासाठी जे सहज जागा उपलब्ध करून देणाऱ्या या ठिकाणच्या हॉटेल आणि लॉजवर ज्या पद्धतीनं आता मी 2-4 वेळा एकदम माझ्या डोळ्यानं मला दिसलं डायरेक्ट की येतात तोंड बांधून जातात ते जाते 1-1.5-2 घंट्यासाठी त्याला त्या ठिकाणी रूम उपलब्ध करून दिल्या जाते. आणि नामांकित असे ठिकाणं होऊन बसल्यात परतवाडा शहरातले हॉटेल्स आणि काही लॉज या ठिकाणी ह्या सहज गोष्टी होतात. समजा त्या ठिकाणी एखादा व्हिडिओ काढून त्याला जर ब्लॅकमेलिंग केलं गेलं तर हे प्रकरण आत्महत्येच्या लेवलपर्यंत बी जाऊ शकते. दुसरी गोष्ट, मध्यंतरी मी एक जुना EDPO बंगला होता ते आपल्या मृत्यू महामार्ग परतवाडा अंजनगाव रस्त्यावरचा, त्या ठिकाणी हे तितंबा झाले. पण चव्हाण साहेबाला जशी गोष्ट त्यावेळेस चव्हाण साहेबाला जशी गोष्ट माहीत झाली, चव्हाण साहेबांनी तिथचा टोटल बंदोबस्त केला. त्याच्यानंतर तिथूनच जो तो एक शिंदी आमच्या इकडे रस्ता जाते त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस तितंबे झालेत. चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी बऱ्यापैकी यंत्रणा उभी करून त्या ठिकाणचाही टोटल हे बंद केला. आता ज्या नवीन जागा झाल्या त्यात वज्जर डॅम एवढा बदनाम होऊन बसला आहे भाऊ, एवढा बदनाम होऊन बसला की तुम्ही जर त्या वज्जर डॅमहून तिकडे जर थोडेसे समोर गेले ना तर अक्षरशः त्या ठिकाणी लव पार्क होऊन बसला. आणि 9व्या-10व्या वर्गातल्या पोरी त्या ठिकाणी जातात आणि आई वडिलाले या गोष्टीचं घ्यायला लागेल टेन्शन. आता तुम्ही म्हणसाल या गावरान 90 वालेले काय करावं लागते? भले काहीच नाही करावं लागत. झालेल्या घटनेची बातमी गावरान 90वर मी डबल दाखवतो. फक्त विनंती हे आहे की अशा प्रकारच्या घटना आपल्या शहरात होऊ नये. ज्या पद्धतीनं अमरावतीत झालेली घटना एकदम दुःखदायक घटना आहे. पण डबल एकदा मी म्हणजे स्तुती करतो अमरावती पोलीस दलाची की त्यानं काही फार मोठा पुरावा नसूनही त्या सारेले पकडलं असून त्याचे नावं बी सध्या जाहीर केले आहेत. हा व्हिडिओ मी कोणाच्या वैयक्तिक भावनासोबत खेळून करत नाही, पण ज्या पद्धतीनं ह्या शहरातले लॉज आणि हॉटेल या ठिकाणी सहज उपलब्ध होणाऱ्या जागा ह्या लय मोठ्या येणाऱ्या कालखंडात डोकेदुखी होऊ शकते एखाद्या पीडित परिवारासाठी. त्याच्यानं लक्ष द्या आणि काळजी करा की बा आपलं लेकरू आपलं पोरगी कुठे जाते. नाही तर काय भाऊ, असा जर एखादा तितंबा झाला ना तो तोंड दाखवायलाही जागा राहत नाही. थोडीशी नीतिमत्ता आपली जागृत ठेवा आणि या साऱ्या गोष्टीचा विचार करा. पुढच्या वेळेस पुढचा व्हिडिओ की या ठिकाणी कोणते कोणते हॉटेल आहेत, कोणते कोणते कॅफे आहेत आणि कोणते कोणते लॉज आहेत ज्या ठिकाणी हे धंदे चालतात याचा तुम्हाला एखादं स्ट्रिंग ऑपरेशन दाखवलं जाईल. स्टे ट्यून विथ गावरान 90. प्रवीण तायडे सोबत साहिल साखरे. आणि माझं जर काही एखाद्याला वैयक्तिक जर काही असं वाटलं असेल, काही वैयक्तिक नाही, जे काय ते सामाजिक आहे. आणि पत्रकारिता हे सामाजिक क्षेत्राची एक जबाबदारी म्हणून मी पाहतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून कळवा. आणि डबल एकदा अमरावती पोलीस दलाचं मी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की त्यानं ज्या पद्धतीनं चव्हाण साहेब स्पेशली ज्या पद्धतीनं अमरावतीतल्या हे जे देह व्यवसाय किंवा ज्या ठिकाणी असे तितंबे चालतात याच्यावर नाही म्हटलं तर मोठ्या प्रमाणात अंकुश सध्या ठेवण्यासाठी चव्हाण साहेब आणि त्याची टीम नक्की यशस्वी झाली आहे.